पण देवेंद्र फडणवीसांनी 60 वर्षाचे 25 वर्षाचे पक्ष मोडले। महाराष्ट्रातल्या चांगल्या राजकीय संस्कृतीचं वाटोळं हे देवेंद्र फडणवीसांनी केलं। जो वाटोळं करेल त्याच्या वाट्याला वाटोळच येणार। नीतीने काळाने घेतलेला हा सूड आहे, राजीनामा देणं ही आश्चर्याची गोष्ट बिलकुल नाही। महाराष्ट्रात मवियानं महायुतीला लोकसभा निकालांमध्ये जोरदार धक्का दिल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येते। आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। दादा, काल म्हणजे 2 दिवसापूर्वी लोकसभेचा निकाल लागला, त्यात मवियानं महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का दिला। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे। नेमकं कारण काय असावं? असं आहे, या राज्यामधल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या राजकीय संस्कृतीचं वाटोळं हे देवेंद्र फडणवीसांनी केलं। मागच्या 2 वर्षामध्ये ठाकरे कुटुंबियाची शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली। त्याचा परिणाम म्हणून मतदारांनी त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं आणि भाजपची 2 आकडे सुद्धा न गाठता आलेली संख्या, हे सगळं श्रेय देवेंद्र फडणवीसांचं आहे। त्यांनी जर पेशन्स ठेवले असते, सहनशीलता ठेवली असती तर काळानुरूप लोकांनी विचार केला असता, पण त्यांनी ज्या घाई गडबडीने पक्ष मोडले, राजकीय संस्कृती खराब केली, त्याच्यामुळे आज त्यांचा प्रवास हा त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापर्यंत आलेला आहे। त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा देणं ही आश्चर्याची गोष्ट बिलकुल नाही। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। दादा, तुम्ही काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे या सरकारमधले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत विधान केलं होतं, आम्हाला शरद पवार हे नाव इथून पुसून टाकायचंय। त्यानंतर बारामतीत सुप्रियाताई निवडून आल्या। संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी फटका पडला। तुम्हाला तुमचा हा कुठेतरी विजय वाटतोय का, की आता देवेंद्र फडणवीस माघार घेताना दिसतात? नाही, आम्हाला याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यामध्ये आम्हाला असून आनंद करायचं काही कारण नाही। आम्हाला फक्त आमच्या पिढीला काय कळतंय, जो वाटोळं करेल त्याच्या वाट्याला वाटोळच येणार। देवेंद्र फडणवीसांनी सरळपणे त्यांचं नेतृत्व सिद्ध करत विजय मिळवला असता तर आम्हाला वाईट वाटलं नसतं। देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांची, महाराष्ट्रातल्या लोकांची मन जिंकत त्या ठिकाणी विजय मिळवला असा तर आम्हाला वाईट वाटलं नसतं। पण देवेंद्र फडणवीसांनी 60 वर्षाचे 25 वर्षाचे पक्ष फोडले, पक्षापुरतं मर्यादित राहता त्यांची कुटुंब फोडली। त्याच्यामुळे नीतीने काळाने घेतलेला हा सूड आहे आणि इथून पुढे जो असं करेल त्याच्या वाट्याला हेच येईल। नक्कीच, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय हा जनतेप्रती असणारा सूड व्यक्त करणारा दिसतोय, असं प्रशांत जगताप यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टे सह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।